जेवण झालं आमचं आणि आता हे साबुदाणे भिजवते मी. आणि मी स्वीट पोटॅटोज पण घेऊन आले होते परिवेलाला स्टीम करून देऊ. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बाहेर येऊन आज व्हिडिओला सुरुवात करते. आणि पूर्ण जो आठवडा होता, पूर्ण आठवडा म्हणण्यापेक्षा 4-5 दिवस जे होते या आठवड्याचे, तर खूप मस्त होते. वातावरण खरंच खूप मस्त होतं, टेम्परेचरसुद्धा खूप चांगलं होतं. पण आज सडनली सकाळी पाऊस यायला लागला आणि वातावरण थोडंसं खराब आहे. धुकं आलेला आहे पण थंडी कमी आहे. हे बघा, हलकंसं धुकं तुम्हाला दिसत असेल आणि हलकासा असा वारासुद्धा सुटलेला आहे. इतकं मस्त वाटतं ना वातावरण. तर तुम्ही बघितले व्हिडिओ, आम्ही गेलो होतो 2 दिवसासाठी आणि ते व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडले, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि बॅक टू रुटीन. आम्ही सॅटर्डेला आलो होतो. संडेला मॅच झाली इंडिया पाकिस्तानची, तर इतकी भारी मॅच झाली. विराट कोहलीचे 100 झाले होते आणि इतकी म्हणजे ती मॅच म्हणजे माहिती का, त्या दिवशी ना मी काहीच केलं नाही, फक्त टी व्हीच्या समोरच बसून होते आणि कंटिन्यू मी मॅच बघत होते. कारण की क्रिकेट आम्हाला आवडतं बघायला आणि इंडिया पाकिस्तानची मॅच असली तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, सर्वांची फेवरेट असते. आपण 1 मिनटं पण इकडे तिकडे असं होऊ देत नाही. तर आम्ही कंटिन्यू मॅच बघत होतो. इव्हन परिवेला पण मॅच बघत होते. तर तो दिवस कसा संपून गेला कळालंच नाही. आणि सोमवारचा दिवस म्हणजे रुटीनचा दिवस, परिवेलाची स्कूल चालू आणि मग आदल्या दिवशी रात्री मग सगळी त्यांची स्कूलची तयारी वगैरे करायची, कपडे काढून ठेवायचे त्यांचे स्कूलचे. त्याच्यानंतर मग बॅगमध्ये जे बुक्स वगैरे लागतात तर ते चेक करायचे. तर ते मॅच संपल्यानंतर मग ते चालू झालं, कारण की एवढे सगळे खुश होते. आणि बापरे, इन्स्टा मी ओपन करायचे, यूट्यूब ओपन करायचे, सगळीकडे ते क्रिकेटचं 2-3 दिवस तेच चालू. आणि आज आहे मंगळवार आणि उद्या आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीची सुद्धा तयारी करायची आहे. सर्वांचे उपवास असतात, माझा सुद्धा उपवास असतो. तर तुम्हाला माहिती, ज्या दिवशी ना असं आपला मोठा सण असतो, उपवास असतात, तर मग आपण घरात थोडंसं कसं अजून थोडी क्लिनिंग करतो आणि मग पूजेचं वगैरे सर्व असतं आणि सर्वच करत असतील. आणि माझ्या इथे पण तसंच होतं. तुम्हाला माहिती, टाक आहे तर प्रॉपर पूजा वगैरे करायची असते. तर आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. सकाळीच आवरून झालं होतं माझं. आणि मी आज वरण, पालक डाळ जे आम्हा सर्वांना आवडते, त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि चपात्या मी करणार आहे. आणि चपातीसाठी जे मी पीठ आणलं होतं गिरणीमधून, तर ते पीठ आज मी ट्राय करणार आहे. त्याच्या चपात्या कशा होणार आहेत हे मी आज व्हिडिओमध्ये स्पेशली तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. आपल्या भारतामध्ये जशा चपात्या होतात तशाच होतात का थोड्या वेगळ्या होतात, हे आता मी चपात्या बनवल्यानंतरच मला समजणार आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पॅकेट अजून ओपन केलेलं नाही आहे. मी 20 किलोचं पीठ घेऊन आले होते, तुम्हाला दाखवलं मी. आणि आता थोड्या वेळात मी ओपन करते ते पॅकेट आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला आतमध्ये जाऊया. आता थोडासा चहा बनवलेला आहे मनोजसाठी आणि मायासाठी, कारण की सकाळी चहा घेतला नव्हता त्यामुळे. बाकी स्वयंपाक करून झालेला आहे. पालक डाळ करून झालेली आहे, भात झालेला आहे, बटाट्याची भाजी झालेली आहे. फक्त आता चपात्या करायच्या आहे. तर तुम्हाला मी सांगितलं ना का हे पॅकेट ओपन करायचं राहिलेलं आहे, तर आता हे ओपन करते मी. आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले होते जेव्हा मी रील अपलोड केली होती ना यूट्यूबला, तर हे कुठून घेतलेलं आहे. तर मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे यूट्यूबला आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही आसपासच्या एरियामध्ये जिथे राहत असाल तर तुम्ही हे पीठ बाय करू शकता. आणि हे पीठ मी घेण्या अगोदर खूप रिव्ह्यूज बघितले भरपूर लोकांचे आणि आमच्यासोबतच एक इंडियन होते, तर त्यांनी सुद्धा घेतलेलं होतं ते पीठ आणि त्यांनी सांगितलं मी वापरलेलं आहे, खूप चांगलं आहे पीठ. म्हणून मग मी 10 किलोच घेणार होते, पण मग ते बघून मग मी अजून 10 किलो घेतलं, म्हणजे असे 20 किलोचं घेतलेलं आहे. तर आता ते आपण ओपन करूया. मी तर खूप एक्साइटेड आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि मी जिथे पण फिरायला जाते ना, तर घरासाठी कोणत्या वस्तू दिसल्या ना तर मला कंट्रोल होत नाही, मी लगेचच घेते. मग तो भाजीपाला का असते ना, मला आवडतं त्या गोष्टी करायला. आणि एक कमेंट पण अशी आली होती का आपल्या भारतामध्ये कसं फ्रेश असं दळल्या घ्यायचं, पण असं पॉसिबल नाहीये आपल्या भारतासारखं. पण ते फ्रेश दळलेलं पीठच त्या पॅकेटमध्ये ते भरून ठेवतात. ऍटलीस्ट खूप महिने किंवा 6-6 महिन्याचं पॅकेटमध्ये राहत नाही, कारण की ते जसं पॅकेटमध्ये भरून ठेवतात ना तर लगेचच लोक येतात आणि घेऊन जातात. कारण की आम्ही चालू होतो तर 8 ते 10 इंडियन आले होते पीठ वगैरे घ्यायला किंवा बाकीचं सामान घ्यायला. अरे वा, खरंच हे पीठ आपल्या भारतामध्ये गिरणीमध्ये जसं दळून मिळतं ना एकदम बारीक असं,
तर तसं पीठ आहे. मला थोडासा असा डाऊट होता तर थोडंसं जाडसर असू शकतं, पण खरं सांगते एकदम पीठ बारीक आहे. त्याचं टेक्स्चर जस्ट मी चेक केलं आणि खरं सांगते मला इतकं भारी वाटतंय ना. तुम्हाला जवळून दाखवते मी, एक मिनिट मी जवळून दाखवते. मी ट्रायपॉड सेट केलेला आहे, जवळून दाखवते तुम्हाला. तुम्ही टेक्स्चर चेक करू शकता. आपल्या भारतामध्ये असं बारीक आपण सांगतो ना, गहू एकदम बारीक दळून द्या, तर अगदी असंच बारीक त्यांनी पीठ दळलेलं आहे. अजिबात जाड नाहीये पीठ आणि मी इतकी खुश आहे ना. आणि आपण थोडासा सुगंध देतो ना, सेमच आहे. हे बघा, मी खूप खुश झाले. चला आता पीठ मळायला घेते, चपात्या करते आणि चपात्या कशा होतात तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला सांगते एवढी खुश झाले आहे ना मी. आणि पीठ चाळून घेतल्यानंतर सुद्धा असं जाड अजून अजिबात नाहीये. हे माझी ही चाळण आता एका साईडला अशी तुटलेली आहे. पण तुम्ही बघू शकता नॉर्मली आपण कसं गव्हाचं पीठ आणि माझ्या तोंडात ना गव्हाचं पीठ म्हणायचं. गव्हाचं मी काल बोलून गेले, तर गव्हाचं जे पीठ आहे तर त्याचं चाळून घेतलं ना तर कधी कधी कसं जाडसर असतो त्याचा चोथा. पण याच्यामध्ये काहीच नाहीये, एकदम छान आहे. आता मी पीठ मळून घेते पटकन. 12 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. बेला येईल आता थोड्या वेळात. नॉर्मल मी पीठ मळायचे ना तसं थोडंसं व्हाईटिश दिसायचं. बघा हे आता गव्हाचं आहे ना तसं ब्राउनिश दिसतंय. आता मी चपात्या करायला घेते. पीठ मळून मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवला होता. तुम्ही बघू शकता चपाती छान फुलली आहे. साडे 12 झाले. मनोजचा ऑफिसचा पण लंच टाइम झालेला आहे. स्वयंपाक झालेला आहे. ते इथे केलेली आहे सिंपल बटाट्याची भाजी, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी, हळद आणि लाल मिरची पावडर. इथे आहे भात, इथे आहे पालक डाळ, थोडी जास्तची केली आवडते म्हणून. आणि इथे आज मी तुम्हाला चपाती दाखवणार आहे. आणि जेव्हा मी चपाती लाटत होते मला इतकं छान वाटत होतं आणि एकदम असे सॉफ्ट आणि मस्त फुलत होत्या चपात्या. आणि बघा तुम्हाला सॉफ्ट झाले, तुम्हाला दाखव एकदम सॉफ्ट. हे बघा एकदम नरम, जसं मी भारतात चपात्या लाटायचे ना तसंच फील झालं. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट. तर मी खूप खुश आहे. तर म्हटलं जर मी जेव्हा घेते म्हटलं जर पीठ खराब निघालं, चपात्या चांगल्याने झाल्या तर मग एवढं 20 किलोचं संपवावं लागणार जबरदस्ती. पण तसं झालेलं नाहीये. एवढी मेहनत करून आम्ही घेऊन आलो ते पीठ. तर चांगलं आहे पीठ. जर मी तुम्हाला रिव्ह्यू देते, तुम्हाला जर घ्यायचं असेल पीठ तर नक्की घ्या. मी बनवून बघितली चपाती, तुमच्या समोर मी दाखवलेली सुद्धा आहे. तर चला आता आम्ही जेवण करतो. सर्वांना भूक लागली. बेला पण आली मगाशीच आणि ती जेव्हा येत होती स्कूलमधनं तिला घ्यायला गेलो होतो तर खूप जोराचा पाऊस यायला लागला होता. चला जेवण झालं, किचनचं आवरून झालं होतं. बेलाला झोपवलं मी. आज 1 टाइम स्कूल होती तिची. आणि आता परी येईल 15-20 मिनिटात. तोपर्यंत मग मी त्यासाठी गरम चपात्या बनवते. नाही तर नॉर्मली चपात्या बनवून ठेवायचे ना तर मग ते गार होऊन जायचे. आणि कसं लहान मुलांना कशी भूक लागली तर मग असं गार चपात्या असली का मग एवढ्या आवडीने जेवण करत नाही. म्हणून मग मी आता ठरवलेलं आहे का ती जेव्हा पण येईल ना तेव्हा तिला मी गरमच चपात्या बनवणार. आणि त्यानंतर मला आज 5 वाजता तिला घेऊन जायचं आहे बॅडमिंटनच्या क्लासला. काल सुट्टी होती. काल त्यांचे जे सर होते त्यांना बरं नव्हतं आणि मला आयब्रोज करायला जायचं आहे. मागच्या वेळेस मी गेले होते तर तुम्ही बघितलं का स्टाफ वगैरे अवेलेबल नव्हता. पण आता मी पटकन जाते आणि पटकन येते. त्याचं कारण हेच का मला परीला घेऊन जायचं आहे. पण मग
मी रोज टाळाटाळ करते ना, तर मग त्यामुळे मग पॉसिबलच होत नाही. आता पण फिरायला गेलो तेव्हा त्याच्या अगोदर पण आम्हाला जमलं नाही. त्याचं कारण पण तेच होतं का आमचं अचानक ठरलं होतं, दुपारी ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघावं लागलं. त्यामुळे मला आयब्रोज करायला जायला मिळालंच नाही. पण आता मी विचार करते, जाते पटकन आणि लगेचच 1 तासामध्ये येऊन जाते. आणि मला इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये सुद्धा जायचं आहे, कारण की उद्या महाशिवरात्री आहे आणि साबुदाणे संपलेले आहे. मागच्या 4-5 दिवस झाले मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती नाश्त्यामध्ये, त्यामुळे मग ते साबुदाणे संपून गेले होते. आणि मी ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेले होते, भाज्या वगैरे आणलं, बटाटे पण आणले होते, पण आज बटाट्याची भाजी बनवली म्हणून बटाटे पण संपले. तर त्यामुळे मग मला आज ग्रॉसरी स्टोअरला सुद्धा जावं लागणार. मग थोड्याफार वस्तू त्या घेऊन येणार मी आणि मग मला पार्लरला जायचंय, ते पण होऊन जाणार. आणि त्यानंतर मग मी घरी येईल तर मग तसंच मग परीला घेऊन जाणार मी. चला आता हे सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते. निघाले जस्ट मी आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. चहा घेतला मी आणि बेला अजून झोपलेली आहे. 2.5 तास झाले तरी पण अजून झोपलेली आहे ती. हे आहे बॉलिवूड. परत गेले, त्यांनी सांगितलं स्टाफ अवेलेबल नाही आहे. तर हे समजत नाही. आत्ता एक मुलगी इतकी जोरात बस समोरून रस्ता क्रॉस केला आणि जोरात हॉर्न वाजला. आता जस्ट कधी कधी काय होतं, काही लोकांची सुद्धा चुकी असते. इतकी जोरात काही गरजच नव्हती तिला ॲक्च्युली. आता तिला कळायला पाहिजे समोरून बस येते आणि ही रस्ता क्रॉस करते ती मुलगी. हां, तर मी आता आयब्रोजचं विचारायला गेले, त्यांनी परत सांगितलं स्टाफ अवेलेबल नाही आहे. फोन करून विचारायचं म्हणलं, मी फोन लावला तर तो फोन लागत नव्हता. पण मग याच ठिकाणी इंडियन ग्रॉसरी स्टोअरसुद्धा आहे, तर मग इथे पण यायचं होतं. तर मग मी विचार केला ग्रॉसरी स्टोअरला जायचंच आहे तर आयब्रोज करून घेऊ. पण कसलं काय मुहूर्त लागत नाही आयब्रोज करायला. आणि बाकीच्या शॉप्समध्ये आणि बाकीच्या पार्लरमध्ये मला जायला आवडत नाही, कारण की तिथे वॅक्स करतात आणि ते वॅक्सने शेप येत नाही व्यवस्थित. तर आता बघते नंतर कधीतरी. तर आता मी चालले आहे इंडियन ग्रॉसरी स्टोअरला थोड्या वस्तू आणण्यासाठी. आणि पाऊस चालू आहे खूप. मी आले जस्ट आणि घरात पापडसुद्धा संपलेले आहेत. तर बघते पापड, ते गार्लिक फ्लेवरचे ॲक्च्युली जे राहतात ना पापड ते छान राहतात. पण हे मला असतं सगळे सिम्पलवालेच पापड आहे बघा, सगळे सिम्पलवाले पापड. तर मला येणे तर एक ते ग्रीन चिलीमधले असतात उडीद पापड, हे बघा हे पण प्लेन आहे. आता साबुदाणे बघते कुठे सेक्शनमध्ये तर दिसत नाही साबुदाणे. बघा हे 1 किलोचं आहे, तर त्याची प्राईस आहे 4.75 सेंट्स. आणि पोहे पण घ्यायचे मला, बास्केटच घेते मी. द कॉर्नर्स म्हणून इथे नवीन शॉप ओपन झालेला आहे. हे बघा हे समोर. तर अजून आलेले नाही आहे मी इथे, पण ड्रेसेस खूप छान दिसत आहे मला. नक्कीच मी राऊंड मारेल. पण हे बघा मला असं वाटतं एखादा महिना झाला असेल ओपन झालं असेल हे. आणि चला आता निघते मी. 5 मिनटात पटापट सामान घेतलं आणि लवकर घरी जायचं आहे मला. मगाशीच आले मी, परीला घेऊन गेले होते बॅडमिंटनच्या क्लासला. तुम्ही बघितलं बाहेर गेले होते मी इंडियन ग्रॉसरी स्टोअरला, तिथून परत आले आणि परी जेवण करत होती, तिची तयारी झाली, परत तिला घेऊन गेले. आता आले, 7:10 झालेले आहे. फक्त राईस बनवायचा होता आता मला आणि सलाड बनवायचा आहे. तर हे मी शॉपमधनंच घेऊन आले होते. याचा न्यूट्री स्कोर जो आहे तो ए आहे आणि डेट पण दिलेली आहे 27 तारखेपर्यंत मी हे सलाड यूज करू शकते. दुपारची पालक डाळ आहे, बटाट्याची भाजी आहे, चपात्या आहे. तर राईस नव्हता फक्त, तर म्हटलं आता गरम गरम राईस आणि त्याच्यासोबत सलाड. आणि हे सलाड काय करते अगोदर मी वॉश करते अगोदर. आणि यामध्ये हलकं फक्त ब्लॅक पेपर ॲड करणार आहे, सॉल्ट आणि थोडंसं लेमन, दॅट्स इट, एवढंच. आणि तुम्हाला माहिती सलाड तर हेल्दीच आहे, आपण त्या घरात नॉर्मली बनवतो सलाड. याच्यामध्ये मी आता जमलं तर क्युकुंबर सुद्धा ॲड करणार मी. आणि घरात मी क्युकुंबर घेऊन आले होते. आणि आज परी तर खूप जास्त दमलेली आहे.
आणि मला साबुदाणे सुद्धा भिजवायचे आहेत उद्यासाठी. हा हो, टू टाइम स्कूल आहे तुझं. आपलं सलाड रेडी आहे. हे बघा, सलाड तर झालेलं आहे आणि आता भात पण बनवायला ठेवलेला आहे मी. आणि हे बाकीचं जे सलाड आहे ते नंतर यूज करणार. जेवण झालं आमचं आणि आता हे साबुदाणे भिजवते मी. आणि मी स्वीट पोटॅटोज पण घेऊन आले होते, परिबेलाला स्टीम करून देऊ, कधी त्यांना स्नॅकमध्ये, कधी संध्याकाळच्या वेळी भूक लागली तर. 1 किलोचंच हे पॅकेट घेऊन आले होते मी ॲक्च्युली. आणि थोडे जास्तीचेच भिजवणार आहे कारण की सर्वांना लागेल. परिबेला पण खाणार आहे मी, म्हणून माझा उपवास असणार आहे फक्त, बाकी तर तिघांना नसणार आहे. पण ज्यावेळेस उपवास असतो आणि असं काही उपवासाचं बनवायचं असलं तर मग मी चौघांसाठीच बनवते. परत मग हे उपवासाचं वेगळं बनवायचं, मग स्वयंपाकाचं वेगळं. आणि साबुदाण्याची खिचडी अशी आहे का ज्यांना उपवास नसला तरी पण आवडीने खातात. आणि काय काय लोक स्पेशली साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी उपवास सुद्धा करतात. अर्धा किलो घेतले मी, थोडे कमी करते. मखाने पण घेऊन आले, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून, लाल मिरची आणि मीठ टाकून थोडेसे ना त्याला क्रिस्पी करून घेणार मी. असं मी आणून ठेवते म्हणजे पटकन भूक लागली ना तर मुलांना लगेच काहीतरी असं पटकन करून खायला देता येतं. बाकीचे फ्रुट्स वगैरे तर ते आणून ठेवते, मग ते तर खातातच आवडीने. तू जेवायला जायचं पाहिजे जेवायला. मग ते किचनचं झालं, साबुदाणे भिजून ठेवले आणि त्यानंतर मग डिशवॉशर पण लावला. आणि इथे मंदिर नाही आहे लक्झमबर्गमध्ये, तुम्हाला माहिती आहे. ट्रॅव्हल करून जावं लागतं. आपल्या भारतामध्ये उद्या महादेवाच्या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असेल. भरपूर जणांनी असे व्हाईट कपडे वगैरे घालतील आणि गर्दी असेल खूप. कोणी लवकर जाईल मंदिरामध्ये आणि कोणाला जसा वेळ मिळतो तसं जाईल मंदिरामध्ये. पण इथे जायचं म्हटलं ना तर थोडंसं ट्रॅव्हल करून जावं लागेल. पण सॅटर्डे संडे असले असते ना तर गोष्ट वेगळी आहे. मग 2-3 तासाचा प्रवास जरी असला असताना तरी पण आम्ही केला असता. पण आता स्कूल चालू आहे आणि आता लास्ट वीकलाच पूर्ण आठवडा सुट्टी होती, तर मग आता स्कूल चालू असताना तर काही सुट्टी घेता येणार नाही आता. आणि इथे आहे भरपूर मंदिरं, पण मग कसं ते बेल्जियममध्ये आहे, परत नेदरलँड्समध्ये आहे, जर्मनीमध्ये तर खूप जास्त मंदिरं आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मी तुम्हाला मंदिर सुद्धा दाखवलं होतं, तर ते पण किती सुंदर होतं. ते तुम्ही बघितलं होतं तर भरपूर असे स्पेशल कमेंट्स आले होते, मला DM आले होते का कोमल कुठे आहे ते मंदिर. आणि भरपूर जणांनी ॲड्रेस सुद्धा विचारले होते कारण की ते त्या ठिकाणी आजूबाजूला राहत होते, पण त्यांना त्या मंदिराबद्दल माहिती नव्हतं, म्हणून मग विचारलं होतं. मला आता आठवलं. आणि इथे एक मंदिर होतं, पण मी मनोजला नेहमी म्हणते हे ते मंदिर आहे ना परत म्हणजे तशा टाईपचं मंदिर अजून झालं ना लक्झमबर्गमध्ये तर चांगली गोष्ट आहे. कारण की जेव्हा लक्झमबर्गमध्ये कोरोनाच्या अगोदरचं सांगते, कोरोना आल्यानंतर तर ते मंदिर बंद झालं, पण कोरोना नव्हता ना तर तिथे सगळ्या मूर्त्या होत्या. गणपती बाप्पाची मूर्ती होती, महादेवाची मूर्ती होती, भरपूर मूर्त्या होत्या. मग भरपूर लोकांची गर्दीसुद्धा असायची. संध्याकाळी आरती व्हायची, मग प्रसाद, मग लोक बसायचे आणि मग एकमेकांसोबत गप्पा मारायचे. तेव्हा तर बेला तर खूप लहान होती, मला असं वाटतं. तर बेला तेव्हा 3-4 महिन्याचीच होती. मग तिला घेऊन जायचे मी, कारण की त्याच्याच बाजूला ग्रॉसरी स्टोअर असायचं. मग आम्ही ग्रॉसरी घ्यायला जायचो ना तर त्या मंदिरामध्ये सुद्धा जायचो. एकदा माझा वाढदिवस होता तर मग पाया पडण्यासाठी आम्ही मग त्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो होतो. बेला 3-4 महिन्याची असताना मग तिला पण घेऊन जायचो आम्ही संडेच्या दिवशी किंवा सॅटर्डेच्या दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पण असो,
काय हरकत नाही, घरात तर देव आहेच, तिथे तर पूजा करतेच मी नेहमी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.